आता काय बोर झाले काय नाही ना? झालं असेल तर सांगा मला. सर हे जेवढं भीत होते असं म्हणतात ना, तेवढं ते रिस्पेक्टली भीत होते. मला ह्याचा खूप मोठा आनंद. आणि मी एकच म्हणेन, नई मंजिल की ओर कदम बढ़ाना तुम, हर सफलता तुम्हें मिले ऐसा मकाम पाना तुम. मी जे तुम्हाला आज विश करण्यासाठी आलो मित्रांनो, आणि इथूनही सांगतो, तुम्ही इथून पुढेही मला नाही विसरायचं. काय म्हणतो, इथून पुढेही तुम्ही मला नाही विसरायचं. कधी जरी मला रस्त्यावर दिसलो तर जय हिंद मात्र बोलायचं. आणि मलाही त्याचा आनंद वाटतोय की आज तुमच्या काही दिवसातच 12वीची एक्झाम होणार आहे. आणि जसं चव्हाण सर आपल्याला म्हटले, ही फक्त 12वीची परीक्षा म्हणजे शेवट नाही. आपलं खूप पुढे जायचंय तुम्हाला. आणि मी तुम्हाला वारंवार प्रत्येकाला सांगत आलोय आणि तुम्हालाही सांगितलंय, ह्याच्या अगोदरही शब्द, ध्येय गाठचाल तुमचं एखाद्या चांगल्या UPSC IPS होतात, IAS होतात, राज्यसेवा क्रॅक करचाल, मोठे इंजिनियर होतात, डॉक्टर होतात, इव्हन कुठले मोठे बिझनेसमॅन होतात, IT क्षेत्रात यशस्वी होतात. मला येऊन मात्र भेटायचं आहे. मी का म्हणत असतो तर मलाही माझाही कॉन्फिडन्स वाढत राहील की बाबा यस, हेच ते विद्यार्थी होते की कुठंतरी रस्ता चुकत होते आणि मी त्यांना सांगत राहिलो वारंवार की बाबा हा रस्ता इकडचा नाही. आपला रस्ता, आपले जे स्वप्न आहेत ते हे आहे. तुम्ही जे बघितले आतापर्यंत प्रवास केलाय ते तुमचे स्वप्न साकार करण्याचे तुमचे हेच सगळ्यात मोठं यश असणार आहे. विद्यार्थी होता आणि आज एक मोठा ऑफिसर झालाय, एक मोठा बिझनेसमॅन झालाय, एक मोठा इंजिनियर झालाय, एक मोठा डॉक्टर झालाय. याच्यात एक प्रांजळ विनंती कायम मी करत राहीन की माझ्या कुठल्या विद्यार्थी मित्रावर कुठली इलिगल ऍक्टिव्हिटीची कारवाई कधी होणार नाही आणि माझे विद्यार्थी मित्र कधीही इलिगल ऍक्टिव्हिटीमध्ये राहणार नाही. तुमच्या प्रत्येक अडीअडचणीत मी कायम सोबत राहणार मित्रांनो. फक्त मी तुम्हाला वारंवार जे सांगत राहिलोय की तुम्ही प्रॉपरली नियमात राहा, शिस्तीत राहा. आणि इव्हन कुठलीही अडचण आली तर मी कधीही तुमच्या सोबत आहे, पाठीशी राहणार आहे. मी कधीही म्हटलंय आणि मी तुम्हाला शब्द कधी बदलणार नाही. परीक्षा चांगल्या आपला माइंड सेट करा. एक्झाम खूप काय, तुमच्या अभ्यासू विद्यार्थ्यांना कुठलीच एक्झाम हार्ड नसते, हे माझाही अनुभव आहे. तुम्हीही त्यात चांगल्या टक्केवारीने पास होचाल ही मलाही गॅरंटी आहे. आणि सर 100% आपल्या कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत ते आपल्या कॉलेजचं नाव, त्यांचं स्वतःचं नाव आणि आई वडिलांचं नाव नक्कीच फ्लेक्सवर झळकावतील ही मलाही तेवढीच गॅरंटी आहे. आणि मित्रांनो, वाईट वाटून घेऊ नका. मी कुणाला, जसं त्यांनी म्हटलं दादा तो प्रांजळपणा मला आवडला की त्यांनी मला सांगितलं की बाबा पाटील सरांनी आम्हाला तिथं तसं ट्रीट केलं. इव्हन एवढंच नाही, पुढील तुम्हाला वाटचालीस शुभेच्छा देतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.